मुंजा याची सध्या सर्वत्र चर्चा आहे। मुंजा म्हणजे मुंज होण्याआधीच ज्याचा मृत्यू होतो तो। वयाच्या 7व्या-8व्या वर्षी मुंज होते। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर साधारण 5 ते 7 वर्षांचा मुलगा जो ब्रह्मचारी आहे। काही लोक मुंजाला देव मानतात तर काही लोक मुंजाला भूत मानतात। त्यामुळे हा मुंजा नेमका कोण आहे, त्याची खरी कहाणी काय, पिंपळाच्या झाडाशी मुंजाचा काय संबंध आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। 7 जून 2024 म्हणजेच मुंजा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि तेव्हापासून मुंजाची चर्चा होऊ लागली। त्यामुळे बरेच जण मुंजाबद्दल माहिती शोधू लागले आणि मी देखील तेच केलं। तेव्हा मला धक्कादायक माहिती मिळाली जे मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे। आपल्याकडे कोकण आणि भूत प्रेतच्या अनेक कहाण्या याचे एक कॉम्बिनेशन आहे। त्यातल्याच भूताच्या कहाणीतला हा एक मुंजा। 5 ते 7 वर्षांच्या मुलाचं मुंज करतात म्हणजे त्यांचं मुंडन केलं जातं आणि लग्नाच्या आधी सोड मुंज केली जाते। पण जर मुंज होण्याआधीच एखाद्या मुलाचा मृत्यू झाला तर तो ब्रह्मराक्षस किंवा ब्रह्मदैत्य बनतो, ज्याचं वास्तव्य पिंपळाच्या झाडावरचं असतं आणि आपली अर्धवट राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी तो भटकत असतो, अशी आख्यायिका आहे। पिंपळाच्या झाडाजवळून एखादा माणूस गेला किंवा खास करून लहान मुलानं पिंपळाला धक्का लावला, दगड मारला, पिंपळाच्या झाडावर चढण्याचा प्रयत्न केला तर मुंजा त्याला झपाटतो। ज्या घराला मुंजा श्राप देतो त्या घरात वंश वाढत नाही, लग्न जुळत नाही, असं बरंच काय काय होत असतं। हा मुंजा दिसायला फार भयानक असतो। हडकुळं शरीर, खोलगट वटारलेले डोळे आणि पांढरे कपडे घातलेला लहान मुलगा, अशाच एका मुंजाची इंटरेस्टिंग कहाणी सांगणारा हा हॉरर कॉमेडी मुंजा सिनेमा आहे। अजय सरपोतदार दिग्दर्शित मुंजा हा सिनेमा मॅडॉक फिल्म्सचा आहे, ज्यानं स्त्री, भेडियासारखे हॉरर कॉमेडी सिनेमे बनवलेत। या सिनेमात एका लहान मुलाची कहाणी दाखवली आहे। 1952 सालचं कोकणातलं चेटुकवाडी गाव, याच गावात ब्राह्मण घरात जन्माला आलेला मुलगा गोट्याची ही कहाणी आहे। गोट्याला त्याच्यापेक्षा 7 वर्षांनी मोठी असणाऱ्या मुन्नीशी प्रेम होतं। मुन्नीशीच लग्न करण्याचा तो घरच्यांसमोर हट्ट धरतो, पण घरचे त्याला विरोध करतात। त्यानंतर मुन्नीचं दुसऱ्याच मुलाशी लग्न ठरतं। यामुळे गोट्या काळी जादू अवगत करतो। आपल्या बहिणीला घेऊन तो गावातल्या जंगलात जातो आणि तिथे जाऊन काळी जादू करण्यास सुरुवात करतो। हे सगळं पाहून त्याची बहीण घाबरते आणि ती तिथून पळ काढते। पण याच दरम्यान पिंपळाच्या झाडावर डोकं आपटून गोट्याचा मृत्यू होतो। मुन्नीशी लग्न करण्याची अपुरी इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि पिंपळाच्या झाडावरून मुक्त होण्यासाठी त्याला गरज असते ती त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाची। यावेळी पुण्यातून कोकणात आलेला बिट्टू त्याच्या जाळ्यात सापडतो आणि तिथून सुरू होतो मुंजाचा खरा थरार। आता पुढे काय होतं यासाठी तुम्हाला संपूर्ण सिनेमा पाहावा लागेल। ही तर झाली सिनेमाची कहाणी, पण फॅक्ट सांगायचं झालं तर ब्राह्मण कुटुंबात मुलांची मुंज केली जाते। त्यामागे अनेक धार्मिक कथा सांगितल्या जातात, पण यामागचं खरं कारण म्हणजे 6 ते 7 वर्षांच्या मुलांचं अभ्यासापासून मन विचलित होऊ नये म्हणून त्यांना ही दीक्षा दिली जाते। मुंज करताना मुलांना देवधर्माच्या गोष्टी शिकवल्या जातात जेणेकरून ते वाईट मार्गावर जाणार नाहीत। हे खरं कारण आहे असं बोललं जातं। खरं काही असो, पण तुम्हाला मुंजा आणि मुंजाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।